नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. महापालिकेच्या अर्थसंकल्पाकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. मंगळवारी महापालिकेमध्ये 436 कोटी 61 लाख 35 हजारांचा अर्थसंकल्प अखेर सादर करण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे यातील सर्वात जास्त निधी शहराच्या स्वच्छतेसाठी तरतूद करण्यात आला असून तब्बल 60 कोटी रुपये त्यासाठी खर्च करण्यात येणार आहेत. याचबरोबर 7,72,000 शिल्की अर्थसंकल्प अर्थ व कर स्थायी समितीच्या अध्यक्षा वीणा विजापुरे यांनी सादर केले आहे. महापौर सविता कांबळे या अध्यक्षस्थानी होत्या. अर्थसंकल्प सादर करताना प्रारंभी आज गोंधळ पाहायला मिळाला. आजचा हा अर्थसंकल्प पूर्वनियोजित नसल्याचा आरोप विरोधी गटनेता मुजम्मिल डोनी यांनी केला. त्यामुळे विरोधी गटाच्या नगरसेवकांनी सभागृहात सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित असताना विरोधी गटाच्या नगरसेवकांनी पूर्वभावी बैठकीत आम्हाला का डावलले गेले असा सवाल उपस्थित केला. गेल्या अनेक महिन्यांपासून बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून अनेकदा लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांवर त्याचे हल्ले होत आहेत. बेळगाव महापालिकेच्या निदर्शनास येथील नागरिकांनी ही बाब अनेक वेळा आणून देखील याकडे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे. आज भाग्यनगर 7वा क्रॉस येथील एका वृद्धाचा या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला. यामुळे भाग्यनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या 8 दिवसापूर्वीच भाग्यनगर येथे एका लहान मुलावर येथील भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिल्ली येथे शेतकरी संघटनांकडून आंदोलन हाती घेण्यात आले आहे. सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आंदोलन हाती घेतल्यामुळे सरकारकडून आंदोलन बळाच्या जोरावर दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरकारने हे धोरण थांबवून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा अशा मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघ व हरित सेना यांच्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी पार्वतम्मा कळसण्णावर, कलगौडा पाटील, अण्णम्मा देसाई, अशोक होसपेटी, प्रकाश लोहार, वैजू लुम्याचे आदी शेतकरी उपस्थित होते. बेळगाव येथील उजगाव तालुक्यातील शिवारात हत्ती सदृश प्राण्याच्या पायांचे ठसे आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. सोमवारी रात्री काही शेतकऱ्यांना हत्तीचे दर्शन झाल्याचेही समजते. तसेच मंगळवारी सकाळी हत्तीने आपला मोर्चा बसुर्ते गावच्या तलावाच्या दिशेने वळवल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले असून तेथील पायाच्या ठशांची शहानिशा करून पुढील तपास सुरू आहे. जिल्हा प्रशासनाकडून आयोजित करण्यात आलेल्या बेळवडी मल्लम्मा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्शी येथून आलेल्या ज्योती यात्रेचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्वागत केले. बेळवडी मल्लम्मा उत्सवानिमित्त शिर्शी येथील सौंदा गावातून ज्योती यात्रेला प्रारंभ करण्यात आला आहे. मंगळवारी दुपारी 12 वाजता सदर ज्योती यात्रेचे चन्नम्मा चौकामध्ये आगमन झाले. ढोल ताशांच्या गजरात यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी चन्नम्मा चौकात यात्रेचे स्वागत करून ज्योती यात्रेला पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. आज मंगळवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बेळगावच्या वतीने जागतिक मराठी दिन साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून लोकमान्य रंगमंदिर कोनवाळ गल्ली येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यंदाचे हे त्यांचे 12वे वर्ष आहे. या प्रसंगी लोकमान्यच्या कर्मचाऱ्यांनी या रक्तदान शिबिरात भाग घेतला होता. यावेळी केएलई हॉस्पिटलच्या वतीने सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ व सर्जन डॉक्टर कुमार वेंचुरकर यांनी मुलाचे सहकार्य करून मार्गदर्शन केले. तसेच रक्तदात्यांना रक्तदानाचे महत्त्व सांगितले. यावेळी लोकमान्य सोसायटीतर्फे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू हे उपस्थित होते. तसेच केएलई ब्लड बँकेचे प्रमुख डॉक्टर श्रीकांत विरगी आणि डॉक्टर माने यांचेही यावेळी सहकार्य लाभले. गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी विद्यानिकेतन शाळेच्या प्रांगणात
आयोजित कार्यक्रमात कोल्हापूर बाल शिक्षण तज्ज्ञ सुचिता पडळकर या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. शिवाजी अतिवाडकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्ष जयंत नार्वेकर, राजाभाऊ पाटील, इंद्रजित मोरे, सुभाष ओळकर व इतर यावेळी उपस्थित होते. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून आज बेळगाव शहरामध्ये युवा सेनेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी शिवरायांच्या मूर्तीचे तसेच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अध्यक्ष विनायक हुलजी यांच्या हस्ते चालना देण्यात आली. पाटील गल्ली बेळगाव येथे श्री शनी मंदिरामध्ये आयोजित या शिबिराला युवा वर्गातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात 70 जणांनी रक्तदान केले. यावेळी मल्हारी पावशे, वैभव कामत, सोमनाथ चव्हाण, मयंक पावशे, आदिवेद चव्हाण पाटील, ओमकार बैलूरकर व इतरांनी शिबिराला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कर्नाटक राज्य फुटबॉल संघटना मान्यता प्राप्त बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना आयोजित लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी पुरस्कृत लोकमान्य चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत आज मंगळवारी रंजक सामने पार पडले. बेळगाव शहरातील स्पोर्टिंग प्लॅनेट मैदानावर आयोजित या चषकात युनायटेड गोवन्स व मोडब्ल्यू या संघात पहिला सामना झाला. या सामन्यात युनायटेड गोवन्स संघाने 12-1 ची आघाडी मिळवून सामना जिंकला. दुसरा सामना दर्शन युनायटेड फुटबॉल क्लब विरुद्ध साईराज या संघात झाला. दोन्ही संघाने सामान्य गोल केल्याने 3-3 असा हा सामना ड्रॉ झाला. दिवसेंदिवस फुटबॉल स्पर्धेला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. हलकर्णी MIDC येथील कल्याणी केमटेक या नावाने चालू असलेली काजूच्या टरफलापासून तेल करणारी फॅक्टरी आगीच्या भक्षस्थानी सापडली. आग इतकी प्रचंड होती, बघता बघता संपूर्ण फॅक्टरीनेच पेट घेतला आणि फॅक्टरीत जळून खाक झाली. चंदगड नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असफल ठरला. बोरगाव 5वा मैल या मार्गावर दुचाकी व कार यांच्यात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा 27 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. ऋषभ रावसाहेब करोले, वय वर्ष 34 असे मृत युवकाचे नाव आहे. ऋषभ याच्या पश्चात आई वडील बहीण असा परिवार आहे. ऋषभ गावातच शेती करत होता. अधिकाऱ्यांनी सरकारी योजना व सुविधा गरीब जनतेपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. पिण्याचे पाणी व जनावरांच्या चारा पाण्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी. आवश्यक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा अशा सूचना जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली. तालुक्यातील विविध सरकारी कार्यालयाला भेट देऊन त्यांनी सरकारी कामकाजाची पाहणी केली. यानंतर सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेतला. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाचे अखेरचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे पशुपालकांना चढ्या भावाने ऊसाचे वाडे विकत घ्यावे लागत आहेत. यंदाचा गळीत हंगाम हा दरवर्षीपेक्षा लवकरच संपणार असल्यामुळे पशुपालकांना गळीत हंगाम समाप्तीनंतर हिरव्या चाऱ्याचा प्रश्न अधिकच भेडसावण्याची चिन्हे दिसत आहेत. नजीकच्या कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटक सीमा भागात ऊस हेच प्रमुख पीक असल्यामुळे पशुपालक गळीत हंगामात दुभत्या जनावरांसाठी ऊसाच्या वाड्याच्या हिरवी वैरण म्हणून ते उपयोग करतात. त्यानंतरही ऊसाचा पाला हाच जनावरांसाठी प्रामुख्याने चारा म्हणून वापरला जातो. ऊस तोडणीसाठी दरवर्षी तोडणी यंत्राची संख्या वाढत चालली आहे. यांत्रिक तोडणीमध्ये ऊसाची वाड्यासह तोडणी होत असल्यामुळे वाड्याची उपलब्धता प्रति हंगाम कमी होत चालली आहे. निप्पाणी शहर व परिसरातील ग्रामीण भागात शेती हा व्यवसाय प्रामुख्याने केला जातो. चौथाई भागाने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील दिवसेंदिवस घटत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या समोर मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याने यंत्राचा वापर अनिवार्य ठरू लागला आहे. सध्या शाळू, ऊस, फळ, भाजीपाला उत्पादनावर औषध फवारणीची गरज भासू लागली आहे. यासाठी यंत्राचा वापर केला जात असून कमी वेळेत कमी खर्चात सोय होऊ लागल्याने अधिकतर शेतकरी औषध फवारणीसाठी यंत्राचा वापर करताना दिसत आहेत. यातून शेती व्यवसाय आधुनिकतेला आपलंसं करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
भीषण दुष्काळ पडला असून आगामी काळात जनतेला व जनावरांना पाण्याची समस्या निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण न होता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना विजापूर जिल्हा प्रभारी मंत्री MB पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. भूतानाळ तलावाला बायपास करून जलवाहिनीद्वारे पाणी भरणाऱ्या ठिकाणी रविवारी भेट देऊन पाण्याचा प्रवाह, सिंचन पंप, विद्युत उपकरणांची क्षमता यासह विविध ठिकाणी भेट देऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.